विटा शहराचे नाव देशात स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी. विटेकर जनतेच्या सहकार्याने व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या साथीने वैभव पाटलांच्या नगरसेवक टीमने मागील काळात आणलं. परंतु मागील काही दिवसांपासून विटे शहरात स्वच्छतेच्या बाबतीत 3-13 झालेले दिसून येत आहेत. घंटागाडी अवेळी अनियमित येत असल्याने बऱ्याच ठिकाणी उघड्यावर कचऱ्याचे ढीग काही परिसरात दिसत आहेत. त्याचबरोबरीने पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतही प्रचंड समस्या उद्भवत असल्याचं निदर्शनास येत आहे. अवेळी व अपुऱ्या प्रमाणात पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या समस्या आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस खूपच भयावह होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात. शहरात वाहतुकीला वळण लावावं. शहरात बाजारा दिवशी सणासुदीच्या काळात विद्यार्थी, महिला, वृद्धांना घरातून बाहेर पडणं मुश्किलीचं आहे. वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन शहरात पार्किंग व वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. याविषयी आपण वरिष्ठ पातळीवरून त्वरित सोडवाव्यात. कारण आज ते सेवानिवृत्त असतील, परंतु त्यांनी या शहरासाठी उत्तम सेवा देऊन जनतेची सेवा केली. त्यांच्या परीने नगर परिषदेत सेवा देऊन नगरपालिका आदर्शवत बनवण्यात त्यांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तकावर नोंदी घेऊन पुढील कारवाईसाठी पाठवाव्यात. त्याचबरोबर त्यांचा 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता त्वरित मिळण्यासाठी आपण ठोस पावले उचलावीत. पेन्शन वेळेवर त्यांना मिळावी. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेच्या पगार, ग्रॅज्युएटी रक्कम मिळाली नाही, त्यांना त्वरित मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक अडचणीसाठी फंडाची रक्कम हवी असल्यास ती मिळावी, यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत. त्याचबरोबरीने शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. अशा विविध समस्या व मागण्यांबाबत आज विटा नगर परिषद विटाचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांना सकारात्मक विचार करून या सर्व मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन येणाऱ्या काही दिवसातच या गोष्टी निकाली काढाव्यात अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच यावर कारवाई करू असं आश्वासन दिलं. यावेळी माजी नगरसेवक अविनाश चौधे, विनोद पाटील, दहावीर शितोळे, भरत कांबळे, मंगेश हजारे, निलेश मार्ले, माधव रोकडे, विपुल तारळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्याला चौथा हप्ता जो आहे, चौथ्या हप्त्याचे पैसे आपल्याला आता आलेले आहेत. चौथ्या हप्त्याचे पैसे आपण ऑलरेडी आपल्या सर्व लोकांना जे आहेत दिलेले. 5व्या हप्ता जो आहे तो आपल्याला अजून अद्याप आलेला नाही शासनाकडनं, परंतु चौथा हप्ता आला जो आपण अजून दिलेला होता. 5वा हप्ता देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. आता फक्त एकच गोष्ट सांगतो की आपले जे कार्यरत कर्मचारी आहेत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याबद्दल माझी तक्रार आहे की ज्या आपण नगरपालिकेमध्ये आपण इतके वर्ष काम केलेलं असतं, ज्या नगरपालिकेसाठी आपण काम करतो, इतके वर्ष काम करतो, त्यांच्या आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण किती थकवले ते आपण एकेकानं बघाव्यात. ही चुकीची गोष्ट आहे ना. काय झालं सांगतो दादा की काही लोकांचे असे म्हणजे 6 ते 7 लोक असे आहेत की त्यांचा जो फरक आहे त्या फरकापेक्षा घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकीत रक्कम जास्त आहे. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी काय केलेलं आहे, ज्यांच्या रक्कमा ज्या आहेत ह्याच्यापेक्षा कमी आहेत त्या आम्ही वळवतो. उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम आम्ही ज्यांच्या रक्कमा जास्त आहेत 100% आम्हाला ऍक्च्युली वळवता येत नाही. आम्ही 80-20 असं काहीतरी करून 75-25 करून ना, म्हणजे 75% रक्कम वळवणार, 25% शून्य रक्कम देता येत नाही आपल्याला. त्यामुळं 80-20 किंवा 75-25 अशा पद्धतीनं मी अस्थापना विभागाला सांगितलेलं आहे. ते तुम्हाला एका आठवड्यात आमची मला ही गोष्ट माहीत नव्हती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपला बऱ्याच आपलं कोणी पेन्शन वगैरे द्या, मी 5 तारखेच्या माझं ते कटाक्षानं लक्ष असतं. त्यावेळेला पेमेंट चेक सही करतो, त्यावेळेला सेवानिवृत्तीचे लोक जे आहेत का नाही त्यांचे व्हावेत, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. पण ही गोष्ट बघून मला थोडासा धक्का बसला की आपली कर्मचारी आहेत आणि त्यांच्या थकवा जर बघितल्या तर त्या खूप आहेत सगळे जातात. ही गोष्ट आपण सुद्धा नाकारली नाही पाहिजे की गेली 5 ते 6 वर्ष आमच्याकडून राहिले असं पकडू. आम्ही असं म्हणत पण नाही या त्या वेळेच्या प्रशासनामध्ये आम्ही तुमच्यावरती आणत नाही. आम्ही तुमच्याकडून अपेक्षा का व्यक्त करतोय, तुम्ही समजा सिस्टीम घालायला लागलाय, ती सिस्टीम चांगली आहे आणि त्याचा लाभ आम्हाला घ्यायचा, आम्ही याला घेऊ तुमच्याकडे. आजपर्यंत जे सिवून कन्सिडर करतो, तुम्ही म्हणला का नाही हा ज्यावेळी नॉर्म्स आला तपासल्याशिवाय पुढचं देऊ नका.
जोपर्यंत कडक नव्हता तोपर्यंत चाललंच आता किती पेन्शन घेतली सगळं झाले सगळं झालं. माझ्या कार्यकाळात रिटायर झाले त्याची अशीच पेन्शन लागू केली. असं होतं ना. मग आता दुसरं काय झालंय, यांच्या काय लोकांच्या आर्थिक इतक्या विवंचना आहेत, इतक्या अडचणी आहेत, त्यांना मग ते पेन्शन तर तुमच्या विक्रीचे किंवा फरकाचे पैसे किंवा ग्रॅज्युअली बाकीच्या गोष्टी ते पण येत नाही ना, काहीच येणार ना त्यांना. मला असं वाटतं की आता ह्याच्यातले बरेच जण कर्जदार आहेत साहेब. लोनचे लय प्रश्न त्यांचे. तुमचे लोनचे लय प्रश्न ते आहेत, वेगळे. बरेच जण कर्जदार आहेत. पण आता काय झालंय, मुलाबाळांना सांगितलं असतं 58 वर्ष होऊ दे, रिटायर झालं की मला 10 लाख येणार आहे, 5 लाख येणार आहे, 15 लाख येणार आहे, ती पोरांना काय तर तुला करून देतो ही देतो. रोज पोरांच्या उरावायचं. तुम्ही काय केलं ना घरपालिकेत, आहे का तुम्ही परस्पर आणखी काय देऊन टाकला? ही रोज सांगते ना, आहे माझे याचे 10 लाख, माझे याचे 5 लाख, माझं असं होणार आहे. आता ही मुलं मला पुढच्या भविष्यात कुणाचं घर बांधायचं आहे, आता कुणाचं त्यांचं तर घराचं काम आहे, आपले वर्ष गेलो काही. नाही, मी एक गोष्ट सांगतो की मी आमच्या आस्थापना विभागाकडे आपली जी काही प्रकरणं पेंडिंग आहे, म्हणजे एक दिवस सुट्टी आहे, आज आपला एका दुपारचा कार्यक्रम आहे, परंतु तुम्हाला आम्ही टाइम टेबल आखून देतो की या टाइम टेबलमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तुमच्या कम्प्लीट होतील आणि त्या वेळेला तशा टपद्धतीनं एक टप्प्यानुसार आपण त्या ज्या लोकांचं कम्प्लीट करायचं त्या लोकांचं तुम्ही इयर वाईज जरी केलं जाते, समजा 2011ला किती जण होते, 2012ला किती होते, 13ला किती, 14, 15 असं करत जरी आला तरी आम्ही मागचे थांबतो ना, जे आता शेती थांबतील. पण बाबा 11 सालात किती झाले, 12 सालात किती झाले, 15 सालात किती, 18ला किती, 20ला किती, 2020 पर्यंत तेवढं जरी पूर्ण करा. त्यांचं शेड्यूल आखून द्या. 21 वाला 22 वाला 23 वाला त्याला सांगा बाबा तुम्ही 15 दिवस लागेल, आम्ही त्याला सांगतो की 15 दिवस इकडे येऊ नको, हा अजिबात येऊ नको, ह्यांचं होऊ दे. तर आपल्याच सहकार्याचं कोणाच तर होणार आहे, त्याचं जर क्लिअर करूया मग पुढच्याला देतो काय असं जर शिवलं तेवढं आम्हाला दादा ह्या मुद्द्यामध्ये व्यवस्थित तुम्ही बाकी सफाई कामगार आपल्याकडं येत आहे, पण त्याला काय म्हणावं घ्यायचं. आता त्या विभागाचा जो प्रमुख आहे तुमचा, म्हणजे कुणी तुम्ही जबाबदारी दिली आमचं सर्व आहे. आमचं आज सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला माहिती आहे. तर मी एक मागणी वाचतो, त्याचं काय काय आहे ते सांगतो. 31 मे 2024 रोजी व त्यानंतर सेवानिवृत्ती जी लोक झालेले आहेत त्यांच्या सेवा पुस्तकावरती नोंदणी करून पुढील तपासणीसाठी पुणे विभाग कार्यालयाला पाठवलं. झाले असं एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपण छोटीशी गोष्ट सांगतो. नगरपालिका आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण हँडल करतो, चांगल्या पद्धतीनं लोक काम करतो. दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की आस्थापना विभाग हा जो विषय आहे त्या विषयाकडे इतकं अक्षम्य, इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की आपल्या लोकांचं ज्या वेळेला सेवानिवृत्तीचे लाभ द्यायची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं की त्यांचं सर्व्हिस बुकच नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या 30 वर्षापासून अशाच पद्धतीने चालू आहेत. आणि ही जी पहिली मागणी आहे, पहिली मागणी आता का आली दादा सांगतो मी तुम्हाला का. कारण BMA ने आपल्याला सांगितलं की आता इथून पुढं जरी तुम्ही नगरपालिकेच्या आस्थापनावरती असाल तरी सुद्धा त्या कालावधीनंतरची जी लोक आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ हे तिथं चेक करायचे आणि मग द्यायचे. अन्यथा आपण ही गोष्ट आतापर्यंत मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो, मी आल्यानंतर सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 9 लोक रिटायर झाली जी ह्याच्यामध्ये बसत नव्हती. त्या लोकांना म्हणजे जी लोक 2-4 लोक रिटायर झाले ना त्यांची पेन्शन अशी चालू केली काय माहित नाही कशा पद्धतीने आहे, पण हा नियम आला त्यामुळे आपण आता सगळेजण झालेला. ज्या लोकांची पेन्शन चालू आहे त्यांना विचारा तुम्ही सगळेजण आहे त्या लोकांना किती लोकांची हे पूर्ण आहेत सर्व्हिस बुक सांगा बघू. तशीच आपण सगळ्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देतो, ही चुकीची गोष्ट आहे. त्यावेळेस सुद्धा चुकीची गोष्ट आहे की आपल्याला आता BMA आणि RDMA ऑफिसनं आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलं असल्या कारणानं आपण त्या सगळ्या गोष्टी घेतोय. आता ह्याच्यामध्ये आता एक गोष्ट झाली की आता एक गोष्ट सांगतो आपण, बऱ्याचसा हा जो त्रास आहे ना तो आपले जे क्लास 4 म्हणजे सफाई कर्मचारी वगैरे जे आहेत ना त्या लोकांना त्रास होतो. तर सफाई कर्मचारी बरेचसे लोक जे आहेत का नाही ते त्यांच्या विभाग प्रमुखांबरोबर ती कंटिन्युअसली. तरी आता मी आल्यानंतर आपण आता काय केलेलं आहे, कुणाच्या सुद्धा जरी रजा असतील, अर्जित रजा असेल किंवा तरी ती माझ्याच हिशोबाय ती रजा खतवायची नाही अशा पद्धतीनं मी आदेश दिलेले. नाहीतर लोक काय करतील ना ते का पाणीपुरवठा असेल अनिलला फोन करणार मी जातो, प्रकाश बाबू होते त्यावेळेला त्यांना फोन करणार मी जातो. मग आता विषय काय आहे की किती दिवस तो व्यक्ती रजेवर पोहोचता, किती दिवस त्या माणसांची रजा ग्राह्य धरायची, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही. ती व्यक्ती कधी गेली रजेवरती आणि ती कधी परत आली त्याचा हिशोबच नाहीये. तुम्ही इथं विचारावं. म्हणजे हा कशा एक गोष्ट लक्षात, म्हणजे आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली, आपण सर्वांनी एकत्रित पद्धतीनं काम केलेलं आहे. त्या गोष्टीचा प्रश्नाचं जो मूळ आहे ना ते मूळ आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या सर्वांच्या ज्या नोंद घ्या. आता जी लोक रिटायर झाली त्या लोकांना मी त्याप्रमाणे सांगितलं की आता
आता असा विषय आहे, एकदम जुन्या काळातल्या सीओच्या सह्या किंवा अशा गोष्टी ज्या आहेत का सर्व्हिस बुकवरती त्या सीओच्या सह्या घ्याव्या लागतात. मग त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की त्या आता विद्यमान सीओच्या सह्या आपण ज्या आहेत करण्यात त्या घेता येतात. फक्त मी त्या लोकांना काय सांगितलं डिपार्टमेंटला की त्याची सविस्तर टिप्पणी तयार करा प्रत्येक ह्याची, त्या टिप्पणीची मंजुरी घ्या. उद्या ही परत आपण ऍक्च्युली पूर्ण RDMA ला जाणार, त्याचं चेकिंग होणार, तपासणी होणार. मी कुठल्या ह्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो ना, मी कुठल्या आधारे तुम्हाला देऊ? मी तर नव्हतो त्यावेळेला, मी तर नव्हतो. इव्हन मी ज्या वेळेला होतो का नाही त्यावेळेला सुद्धा त्याची क्लास फोर्सची जी कर्मचारी वगैरे जे आहेत का नाही, बरेचसे लोक जे आहेत ना ती बऱ्याच वेळेला बऱ्याच कालावधी करता अशी म्हणजे विभाग प्रमुखांना वगैरे सांगून जातात. आपले जे विभाग प्रमुख आहेत ते मला सांगतात, आपल्याला त्यांचं माहिती असतं किंवा ह्या डॉक्युमेंटेशन हा जो विषय आहे ना तो विषय राहिला असल्या कारणाने त्याच्यामुळे मी पहिल्या मागणीच्या बाबतीमध्ये आपल्या आस्थापना विभागाला ही आदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या सर्वांची म्हणजे टिप्पणी म्हणजे कसं त्याच्यामध्ये सविस्तर नोंद होईल. ऍटलिस्ट आस्थापना विभागाच्या लोकांनी ती तपासलेलं आहे आणि हे बरोबर आहे आणि ह्याला असं म्हणजे आपलं रेकॉर्ड उद्या परत अडचण नको आपल्याला या गोष्टीसाठी. तर ते आपण सांगितलेलं आहे. त्यांच्या ज्या काही ज्या टिप्पणी आहे ती मंजूर करून तुम्ही माझ्या सहाय्य घेतलं. आता तुम्हाला चेंबर साहेब कुठे आहे, कुठं पुन्हा कोणाच्या सहाय्य घेऊन आला, आपण पाटील साहेबांनी सही घेऊन आलं. एकदा आता ते साहेब म्हणून पंकज पाटलांनी मला तर परवा म्हणजे रस्त्यावर उभा राहून सहाय्या दिल्या. सचिन पवार सरांनी सुद्धा मला आनंद पवार सरांची मावळीला जाऊन 2 दिवस बसून गोव्याला गेलो नव्हतो का, 2 कोटी पुस्तक घेऊन सह्या करून आलो. 1 दिवस पुरा त्यांच्या सह्यावरती गेला. मला फक्त एक सांगायचं, मी तुम्हाला सांगतो कधी मी अगदी शनिवारी सुद्धा असतो दादा किंवा तिथं पण घेतो. मी आस्थापना विभागाला सुद्धा सांगितलं आणि तुम्ही सुद्धा इथं आहात. मी आता जी नवीन लोक आलेत ना, आपण आता गाडव पार्टीमध्ये वगैरे जी लोक आले त्यांचं सुद्धा सर्व्हिस बुक काढायला सांगितलंय. आम्ही आहोत त्यावेळेला आमच्या सह्या घेऊन ठेवा. अडचण साहेब तुमची नाही, म्हणजे जेवढं तुम्ही सकारात्मक आम्हाला समजून सांगताय, तुम्ही जेवढं आमची तक्रार काय आहे या सगळ्याची की हा जो विभाग तुम्ही नेमलाय त्याचं कुणीतरी ती जबाबदारी ह्या गोष्टी केलं. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळ आता हे परत कर्मचारी 25-30 ठीक आहे, आता दादा असतील हे असतील ते तिकडे 14 येतात. अनेक लोक हे तुम्ही ओळखणार पण नाही आणि ह्यांची कुवत पण किंवा त्याची कॅपॅसिटी पण नाही की त्यांनी इथं वर यावं तुम्हाला भेटावं किंवा त्या आस्थापनाचा तो त्यांना ह्यांना किंमत देतोय. अहो ह्यांना विचारच सुद्धा नसेल तो बिचारा दिवस आयुष्य घालवले लोक. आमचं म्हणणं कसं आहे, तुम्ही त्या लोकांसाठी त्या माणसांना सांगू की प्रायोरिटी काय ते ठरवू त्यांना एवढ्या दिवसात तुला हे पाहिजे, तुझं ते पाहिजे, तुझं ते पाहिजे, तुला हे पाहिजे, मग ती करतील. आता ह्यांना सांगितलं तसं आता हे ह्याला जमलं चेअरमॅनला, प्रकाश जमला आणि पवारला जमलं माहिती का ह्यांचा त्या वेळेच्या सीओवरून कंटिन्युअसली डायरेक्ट चतुर्श्रेणी कर्मचारी आमचं वारे त्याला जाईल का तो सीओला भेटायचं, सचिन पवारला जायचं. कुठं सचिन पवार त्याला कळत का तरी. मग आम्हाला म्हणलं कसं आहे, तुम्ही आम्हाला जर त्या माणूस बाबा XYZ नाव त्याचे हे अडचणी या अशा तिथं तुला सेफ पाहिजे, तिथं तुझं हे कम्प्लायन्स पाहिजे, तू ह्याला भेट त्याला चिठ्ठी दिली, आम्ही कॉन्टॅक्ट करतो ना, कोणतं जोडून देतो. म्हणजे आता समजा आनंदरावच्या वर हे 2 आनंदरावना माहित आहे, ह्याच्यावर बाबा हे 2 हे बाबा तुला ते माहित आहे, त्यांच्यावर 2 ही जी वरच्या क्लास मधले आहेत त्यांना थोडं माहित आहे. दुसरा एक मुद्दा, प्रकाश टेके जाऊ शकतात, त्यांना माहित आहे तिने बाबा अकाउंट विभागात काम केले, त्याला सीओ कोण, कुठे आहेत, कुठे मिळते ती माहिती घेऊ शकतात. पण आमचा साधा कोणतरी चतुर्श्रेणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.